राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 976275 2222 9142 240 240। लायन्स क्लब राहता इन्स्टॉलेशन व इंडक्शन सेरेमनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी 6D PMGF लायन गिरीजी मालपानी, मल्टिपल काउन्सिल चेअरमन व मालपानी उद्योग समूहाचे अध्यक्ष PMJF लायन रवींद्रजी गोलार, डिस्ट्रिक्ट LCIF कोऑर्डिनेटर MGF डॉक्टर संजय उबाळे, झोन चेअरमन लायन धनंजय धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। लायन्स क्लब राहता गेल्या 7 वर्षापासून नेहमी शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे। मागील वर्षी इंजिनियर प्रकाश सदाफळ, अध्यक्ष लायन्स क्लब राहता यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तूंचं वाटप करण्यात आलं। वृद्धाश्रम व अनाथ आश्रम मध्ये मदत केली। मधुमेह व कॅन्सर या आजारावर क्लबने मोठं काम केलं। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गिरीजी मालपानी यांनी क्लबने केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। लायन्स क्लब राहता छोटासा क्लब होता, आज तो इंटरनॅशनल लायन्स क्लबच्या नॉर्मनुसार 20 सभासद करून नव्याने 8 नवीन सभासद झाले। तसेच क्लबचे डॉक्टर संजय उबाळे यांनी आपल्या क्लब पुरतच मर्यादित काम न करता नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात जाऊन कॅन्सर बाबत कॅम्प घेतले, त्याचा फायदा गरजूंना झाला। याच कामाची पावती म्हणून त्यांना झोन चेअरमन पद डिस्ट्रिक्ट मधल्या पदाधिकाऱ्यांनी हे पद देऊन मोठी जबाबदारी दिली, असं गिरीजी मालपानी म्हणाले। नवीन प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर व सर्व क्लबच्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या। इंडक्शन ऑफिसर रवींद्रजी गोलार यांनी क्लबच्या 8 नवीन सभासदांना शपथ देऊन त्यांना आपल्या कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव करून दिली। कार्यक्रमाचे कन्व्हेनर डॉक्टर संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केलं व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून क्लबची माहिती दिली। तसेच झोन चेअरमन डॉक्टर संजय उबाळे यांनी आपल्या होम क्लब व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केलं। नूतन अध्यक्ष संतोष घोडके यांनी क्लबची परमनंट ऍक्टिव्हिटी म्हणून एक गरजू मुलीची शैक्षणिक खर्चाची जबाबदारी लायन्स क्लबने घेतली। या कार्यक्रमाप्रसंगी क्लब कोपरगाव येथील तुलसीदासजी खुबानी, MGF सुधीर डागा, सत्यन मुंदडा, अक्षय गिरमे, संदीप राशीनकर, शिर्डी क्लबचे डॉक्टर एकनाथजी गोंदकर, महेश वैद्य, लिओ दर्शन वैद्य व इतर लिओ क्लब मेंबर्स, संगमनेर क्लबचे डॉक्टर राजन ठाकूर, डॉक्टर अभय चोरडिया, संजय आसावा, अमोल खताटे, केदारनाथ रेड्डी, राहता येथील पत्रकार रामकृष्ण लोंढे, दिलीप खरात, बाळासाहेब सोनवणे, रवींद्र जोशी, भानुदास गाडेकर, डॉक्टर भारत सुंडाळे, डॉक्टर शुभांगी घोगरे, संजय वाघमारे, अनिल सातव, सीताराम बावके, नौशाद पठाण, लता जाधव, प्रसन्न राणी तालोरी, सुनील हासे, उमेश शेटे, संध्याताई कारले, श्वेता कारले, अजय तिडके, खिजर शाह आदी मान्यवर उपस्थित होते। लायन्स क्लब राहताच्या नूतन अध्यक्ष संतोष घोडके, सेक्रेटरी रतनजी चौधरी, ट्रेजरर दिनेश कारले, उपाध्यक्ष डॉक्टर संजय गायकवाड, मुन्नाभाई शाह, राजेंद्र बांगर, PRO गोरखभाऊ दंडवते, व्यंकटेश अहिरे, डॉक्टर शर्वरी कुलकर्णी, अंजली उबाळे, सरला तायडे, सिमरन घोडके, स्मिता मुरादे, सोहन उबाळे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण मोकळ यांनी केलं, तर आभार लायन्स दीपक दंडवते यांनी मानले। आज लायन्स क्लब राहताचा 7वा वर्धापन दिन होता आणि राहता या ग्रामीण भागात सुरू झालेला हा क्लब अत्यंत जोराने काम करतोय। आज नवीन जवळजवळ 10 नवीन सदस्य या लायनिझमच्या यात्रेमध्ये सामील झालेत। आज या कार्यक्रमाला इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणजे मुख्य शपथ देणारे अधिकारी म्हणून नामवंत उद्योगपती गिरीशजी मालपानी उपस्थित होते आणि संतोषजी घोडके ॲडव्होकेट त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी आज दिली। त्याच्यासोबतच त्यांच्या कार्यकारिणीचा सुद्धा शपथविधी झाला आणि या प्रसंगी एका मुलीला तिच्या संबंध आयुष्याच्या शिक्षणाचा खर्च देऊन एक खूप सुंदर उपक्रम या क्लबने राबवला। या क्लबच्या झोन चेअरपर्सन संजयजी उबाळे हे सुद्धा होते, फाउंडर प्रेसिडेंट दीपकजी दंडवते होते आणि बरेचसे लायन्स सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते। आज राहता लायन्स क्लबचा 7वा इन्स्टॉलेशन सेरेमनी या ठिकाणी संपन्न झाला। या इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी आपल्या लायन्स क्लबचे मार्गदर्शक माननीय गिरीश भाऊ मालपानी, आपल्या LCIF कोऑर्डिनेटर डिस्ट्रिक्ट गोलार साहेब, रवींद्रजी गोलार साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले, आम्हाला मार्गदर्शन केलं। प्रथम मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो। लायन्स क्लब राहत्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सामाजिक असतील,
त्यानंतर शैक्षणिक असतील, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो. आणि याही पुढे आम्ही ॲडव्होकेट संतोषजी घोडके अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील वर्षासाठी चांगल्या ॲक्टिव्हिटी करण्याचा आमचा मानस आहे. ॲडव्होकेट संतोष घोडके असतील, हे खूप ॲक्टिव्ह मेंबर आहे. ते आजच आमच्या क्लबचे मार्फत MGF झाले, ही आमच्या क्लबसाठी खूप अभिमानाची बाब आहे. आम्ही असेच ॲक्टिव्हिटी करत राहू आणि डिस्ट्रिक्टनी आम्हाला असंच सहकार्य करावा अशी मी त्यांना विनंती करतो. 7व्या शपथविधी समारंभानिमित्त माननीय गिरीश भाऊ, रवी भाऊ गोल्हार सर, आमचे सुधीर भाऊ डागा यांच्या उपस्थितीत हा शपथविधी कार्यक्रम पार पडला आणि नवीन आमचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट घोडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर संजय उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि ह्या नवीन टीमला मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. राहता लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतलेला हा क्लब, आज त्या क्लबच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट घोडके यांची निवड झाली. त्यांना सर्वप्रथम मी कोपरगाव लायन्स क्लब व लायन्स परिवारच्या वतीनं शुभेच्छा देतो. खरं तर राहत्यासारख्या ग्रामीण भागामध्ये लायन्सचं कल्चर वाढवणंच नाही ते टिकवणं आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मेंबर जोडले जाणं ही समाजसेवेसाठी खूप चांगली गोष्ट आहे. जेथे जेथे गरज आहे तेथे तेथे लायन्स क्लब पोहोचतो. त्यामुळे यातल्या राहता परिसरातल्या गरजू लोकांना खूप मोठी संधी याच्यामध्ये मिळणार आहे आणि त्यांनी सर्वांनी डॉक्टर उबाळे असतील, ॲडव्होकेट घोडके असतील, दीपकजी दंडवते असतील यांच्या मार्फत आपापल्या गरजा भागून घ्याव्यात आणि त्यासाठी त्यांना परमेश्वर चांगल्या प्रकारचं बळ देवो अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. मला आज राहता लायन्स क्लबचं अध्यक्षपद देऊन खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे आणि आमचे सर्व म्हणजे राहता क्लबचेच नाही तर डिस्ट्रिक्टचेच, अहमदनगर डिस्ट्रिक्टचे झोन चेअरमन डॉक्टर संजय उबाळेजी यांनी माझी निवड केली. परत आमच्या क्लबचे सर्व मेंबर यांनी माझी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आम्ही जे सामाजिक कार्य यापुढे आधी पण करत होतो, यापुढेही त्यापेक्षा जोमाने करू. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स. भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 98 50 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 80 10 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे, 98 81 32 64 64. श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील. श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत
50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.